भारताच्या वैभवशाली वारशाचा जगाला नेहमीच हेवा वाटत आला. लेण्या, किल्ले, सरोवर, जंगल आणि डोंगररांगा यांसोबत आता एका खास म्हशीचीही जगभर चर्चा आहे. साताऱ्यातील या अद्वितीय म्हशीची थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हीच राधा म्हैस बीड जिल्ह्यातील परळी इथं आयोजित महापशुधन एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. या म्हशीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी. जगभरातील लोकांना भारताचा नेहमीच हेवा वाटतो, कारण भारतातल्या पर्वतरांगा, सह्याद्री, दरेखोरे याचे डोंगर रांगा याचा हेवा जगाला नेहमीच वाटत असतो. मात्र आज जगाच्या पटलावरती एका म्हशीची देखील जगात सर्वात लहान म्हैस म्हणून गिनीज बुकामध्ये नोंद झालेली म्हैस जी आहे ती आज बीडमधील परळीमध्ये जे महापशुधन एक्स्पो आयोजित करण्यात आलेला आहे. या एक्स्पोमध्ये जी ही म्हैस जी आहे ही आणण्यात आलेली आहे. या राधा नावाच्या म्हशीचा सगळ्यांनाच हेवा वाटतोय. माझ्यासोबत आपण जाणून घेऊयात की काय या म्हशीची आख्यायिका काय. नमस्कार, मी आणखी त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर आत्ताच 2 महिन्यापूर्वी आपल्या राधाने एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला होता. त्यामध्ये जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली. राधाचं वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो. आता ती 3.5 वर्ष झाली आहे. आतापर्यंत राधाने एक 25 क्रूज प्रदर्शन केली. त्यामध्ये महाराष्ट्रामध्येच तसेच महाराष्ट्रभर आपल्या कर्नाटक येथे जाण्याची संधी भेटली होती. त्याचबरोबर महापुस्तक एक्स्पो 2026 पर्यटनामध्ये आम्हाला खास आकर्षण म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्यामध्ये मागाशी जे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पण राधा पाहण्यात, जे राधावर आत्तापर्यंत म्हणजे जे पुढे रिसर्च म्हणजे करणार आहे आपण, म्हणजे ज्या पूर्ण जातीची गाय छोट्या तशा पूर्ण जातीच्या म्हणजे जे छोट्या म्हशीचा नवीन ब्रीड तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. त्यासाठी त्यांना आम्ही बोलून घेतलं आहे. विशेष म्हणजे आता त्यानंतर आत्ता तिचं एक खुराकामध्ये तिला आम्ही मकाचा भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पीठ दिलं जातं. त्याचबरोबर विशेष म्हणजे तिला एक पहिल्या क्रूजपर्यंत 5 लाख रुपये मागणी झाली. जसं पुढे घेत गेली आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नंतर तब्बल तिला 75 लाख रुपये मागणी झालेली आहे. पण आपल्याला तिचं महाराष्ट्रामध्येच राहून त्यावर ब्रीडिंगमध्ये तिचं आपण एक नवीन जातीच्या म्हशी तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. नक्कीच मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा इथं येणाऱ्या पशुप्रदर्शन पाहण्यासाठी येणारे शेतकरी असतील किंवा नागरिक असतील, प्रत्येकालाच या राधा नावाच्या म्हशीचा हेवा वाटतो. NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, परळी, बीड.